विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत. बऱ्याचशा जिल्ह्यांचे रिझल्ट बी आलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अंगावर गुलाल सुद्धा पडलेला आहे. तुमच्या अंगावर जर गुलाल पडला नसेल तर ही वेळ आता तुमची असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण जे चॅलेंजिंग प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. चॅलेंजिंग प्रश्न आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो कूट प्रश्न. अतिशय खतरनाक टाईपचे प्रश्न असतात. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, कारण या प्रश्नामध्ये इतकी कन्फ्युजन पणा राहते की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते सोडवता येत नाही. सोपेच राहतात परंतु कन्फ्युजन एवढं करतात की आपल्याला योग्य पर्याय वाटला तरी त्या प्रश्नाचं उत्तर आपण योग्य देऊ शकत नाही. बघा, मग याच प्रश्नामुळे विद्यार्थ्यांची जे आहे अंगावर गुलाल पडलेला आहे, त्यांचे भरतीचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. जर तुम्हाला हा महाराष्ट्र पोलीस व्हायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघायचाच आहे. बघता क्षणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे प्रश्न आपण इथं घेऊन येत असतो. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीमधून हुकला असाल, आता तुमच्याजवळ जर चान्स नसेल तर एक चान्स तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. ते आहे राज्य उत्पादन शुल्क. राज्य उत्पादन शुल्कच्या 1232 जागा रिक्त आहे आणि याची ॲड लवकरच पडणार आहे. यामध्येही पोलीस भरतीसारखं फिजिकल राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट इंग्रजी विषय आणि निगेटिव्ह मार्किंग त्याला राहत असते आणि वय बी जास्त राहते. म्हणून जे विद्यार्थी ज्याचं वय बी झालं असेल पोलीस भरतीचं तोही विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतो. खूप महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. जर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीसची तयारी करायची असेल, लेखी प्लस फिजिकलची तयारी करायची असेल, सेम फिजिकल राहते. फक्त एवढं आहे की 1500 मीटर राहते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे 5:30 मध्ये त्याला यावं लागते 1500 मीटरला. ओके, म्हणजे 100 मीटर कमी राहते पोलीस भरतीपेक्षा. बघा, ही बॅच जी आहे आपली 20 मार्च पासून सुरू झालेली आहे. सध्या डेमो लेक्चरच सुरू आहे. ज्याही विद्यार्थ्यांना डेमो लेक्चर करायचे असतील तर लवकरात लवकर तुम्ही अकॅडमीला भेट देऊ शकता. लेखी प्लस फिजिकलची तुमची संपूर्ण तयारी जी आहे आम्ही करून घेणार आहोत. आमच्याकडून डाएट कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कशी निगेटिव्ह मार्किंगला सॉल्व्ह करायचा, संपूर्ण तयारी आमच्याकडेच राहील. तुम्ही टेन्शन कोणत्याही प्रकारचं घेऊ नका, कारण इंग्रजी विषय जरी असला तरी मी इंग्रजी तुम्हाला जबरदस्त पद्धतीनं कधी शिकले पताही लागणार नाही. जरासही इंग्रजी येत नसेल तरी तुम्ही सहज त्या प्रश्नांना सोडू शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी मिळणार आहे तुम्हाला ऑफरमध्ये. म्हणजेच तुम्ही हे राज्य उत्पादन शुल्क तर करू शकता, सोबत कॉम्बोमध्ये तुम्ही वनरक्षकची ही तयारी करू शकता. सोबत तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळणार आहे तलाठी भरतीची तयारी करू शकता. टीईटी करायची असेल टीईटीची तयारी करू शकता. हे सर्व काही कोर्स आपण तुम्हाला एकाच बॅचमध्ये देत आहोत. भरपूर सराव पेपर आम्ही इथं सोडून घेत असतो. यामध्ये आपण विषय कोणते कोणते शिकणार तर अंकगणित ट्रिक्सनुसार शिकणार. बघा त्या ट्रिक्स कशा सांगतो. बुद्धिमत्ता एकदम ट्रिक्सनुसार शिकणार. इंग्रजी व्याकरण कन्सेप्ट प्लस ट्रिक्स कशा पद्धतीने आठवण ठेवायचा, किती कमी वेळात आपल्याला प्रश्न सोडवायचा तेही पाहणं. मराठी व्याकरण सुद्धा आपण कन्सेप्ट वाईज शिकणार आहोत. जीके आणि करंट अफेअर्स पाहणार आहोत, म्हणजे चालू घडामोडी सुद्धा पाहणार आहोत. ज्याही विद्यार्थ्यांनी ह्या बॅचेस घ्यायच्या असतील, वनरक्षक असो किंवा मग राज्य उत्पादन शुल्कच्या बॅचेस असो, ह्या बॅच तुम्हाला घेण्यासाठी या नंबरवर संपर्क साधायचा आहे 90 11 37 38 82. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची पोलीस भरती हुकली असेल तर हे चान्स तुम्हाला संधीचं सोनं करायचं आहे. तुम्ही संधीचं सोनं करू शकता आणि बॅच घ्या, कारण खूप महत्त्वपूर्ण आहे. बरेचसे विद्यार्थी जे आहे कसं राहतात, खचून जातात. तर खचून नका जाऊ. निगेटिव्ह मार्किंगची तयारी करा. निगेटिव्ह मार्किंगमध्ये लवकरात लवकर यश मिळत असते. ज्याचा अभ्यास जिसकी लाठी उसकी भैंस राहते. चला तर मग आता वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. महत्त्वपूर्ण काय आहे, तुम्ही या नंबरवर अधिकची माहिती मिळवू शकता. ओके, चला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण जे आहे आपण अतिशय टाईप वाईज बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण पाहणार आहोत. कारण पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी काही नवीन असतात, त्यांना समजत नाही. म्हणून तुम्हालाही समजलं पाहिजे, तुमचा बेस पक्का झाला पाहिजे. बेस एकदा पक्का झाला तर तुम्ही कोणतेही प्रश्न सोडवू शकता. आता आपण टाईप वाईज पाहणार आहोत, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा काय म्हटलेलं आहे. 72 मीटर लांबीची पट्टी सारख्या ठिकाणाहून 7 वेळा कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा मिळेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही सहज उडवू शकता. बघा, ऑप्शन क्रमांक ए दिला 8 मीटर, ऑप्शन क्रमांक बी 9 मीटर, ऑप्शन क्रमांक सी 10 मीटर, ऑप्शन क्रमांक डी 12 मीटर. ज्याही विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. आता ज्यांना येत नाही त्यांनी लक्षात घ्या, जेवढेही वेळेस आपण कापणार तुकडा किती एक जास्त राहील. आता जर 7 ठिकाणी कापले तर तुकडे किती होणार, 8 होणार. मग जेवढी लांबी आहे, लांबी किती आहे 72 आहे, तुकडे झाले 8. 8ने आपण याला भागणार
8 एका 8, 8 9 72, म्हणजेच प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल? 9 मीटर लांबीचा असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने एका सेकंदात या प्रश्नाला सोडवत आहे. ते बेसिक प्रश्न आहे. समोरचा प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा बघा काय म्हटलेला आहे. 100 मीटर लांबीची दोर 4 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली. ओके, तर तुकड्याची लांबी किती? त्याच पद्धतीने सोडवायचा आहे. पहिला जो टाईप पाहिला त्याच टाईपनं आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा आहे. कशा पद्धतीने सोडवणार बघा. 100 ही एकूण लांबी आहे. दोर आपण किती ठिकाणी कापली? 4 ठिकाणी. मग तुकडे किती होणार? 5 होणार. 5 न भागा. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 0 कट करा, इथं लिहा. म्हणजेच प्रत्येक तुकडा 20 मीटर लांबीचा निघणार. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे. आता थोडंसं टाईप आपण चेंज करूया. ओके, चला टाईप क्रमांक दुसरा आता आपल्या स्क्रीनवर आहे. बघा कशा पद्धतीने सोडवणार. तिसरा प्रश्न. 40 मीटर लांबीच्या पट्टीचे प्रत्येकी 8 मीटर लांबीचे तुकडे मिळवण्यासाठी तिला किती ठिकाणी कापावं लागेल? आता किती ठिकाणी कापावं लागेल काय करणार आहोत बघा. हे 40 मीटर लांबी टोटल रेल्वे आहे. 40 मीटर लांबीची काय पट्टी आहे. ओके, आता याला 8 मीटर तुकड्याने आपण काय करणार? भागणार. 8 एका 8, 8 पंच 40, म्हणजे किती तुकडे होणार? हे 5 तुकडे होणार. हे 5 तुकडे होणार. आता 5 मधून आपण 1 वजा नेहमी करायचा. आपल्याला किती वेळा कापावं लागेल? मग 1 वेळेस कमी कापत असतो आपण, म्हणजे 4 वेळेस. याही प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. सहज आपण या तिन्ही प्रश्नाचे उत्तर काढलेले आहे ऑप्शन क्रमांक बी नुसार. समोरचा प्रश्न बघा. चौथ्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? 60 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटरचे समान तुकडे करण्यासाठी किती काप द्यावे लागतील? म्हणजे किती वेळा कापावे लागेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काय करणार? 60 मीटर एकूण लांबी आहे. ओके, त्याला आपण भागणार 10 मीटर लांबी तुकड्याने, समजा समान लांबीच्या तुकड्याने. ओके, हे टोटल होणार तुकडे 6. आता याच्यातून एक नेहमी आपण कमी करत असतो. उरणार किती? 5 काप द्यावे लागेल, म्हणजे 1 काप आपण कमी देत असतो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा. टाईप क्रमांक तिसरा. आता टाईप क्रमांक तिसरा आहे बघा. कशा पद्धतीनं आपण याला सोडवणार आहोत बघा. थोडासा वेगळा टाईप आहे, वेगळा प्रश्न आहे. एका बागेत जेवढे मोर आहेत तेवढ्याच लांडोर आहेत. त्या सर्वांची संख्या 44 आहे. तर त्या बागेत मोर किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जेवढे मोर तेवढेच लांडोर आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. आता या प्रश्नाला सोडवायचं कसं? तर जेवढे आहेत तेवढेच असे टोटल किती आहेत? 2 आहेत. म्हणजे या 44ला भागीला 2 करा. बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, 22 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण आपण 2 न का भागला? कारण 2 आहे. ओके, मोर 2 आहे आणि लांडोर हे समान आहेत. हे 2 घटक झालेत. आपण याला भागणार किती ना? तर 2 न भागणार. दोघांचे पाय किती आहे? तर एकाचे 2 पाय असतात. म्हणजे मोरचे 2 पाय आहे, लांडोरचे 2 पाय आहे. म्हणून आपण त्याला समान याच्यातच घेतलेला आहे. म्हणून आपण याला 2 न भागणार. ओके, 2 न भागलं तर 22 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा. काय म्हटलेला आहे? एका कपाटात जेवढी पुस्तक गणिताची पुस्तके आहेत तेवढीच विज्ञानाची पुस्तके आहे. एकूण 120 पुस्तके असल्यास विज्ञानाची पुस्तके किती? तर काय करणार? दोघे जेवढी गणिताची तेवढीच विज्ञानाची आहे. मग हे 120 आहे. याला नेहमी कितीनं भागणार? 2 न भागणार. जेवढी आहे तेवढीला. मग सरळ सरळ आहे 60 विज्ञानाची, 60 गणिताची, आहे की नाही? अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. सहज या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लवकरात लवकर लाईक करून टाका आणि आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करा. आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून घ्या. टाईप क्रमांक आता 14 पानाराव काय म्हटलेला आहे बघा. सुहासकडे जेवढ्या सायकली आहे त्याच्या तिप्पट मोटरसायकली एकूण आहेत. म्हणजे बघा, सुहासकडे जेवढ्या सायकली आहेत त्याच्या तिप्पट मोटरसायकल आहेत. एकूण गाड्या त्याच्याजवळ 40 असल्यास त्याच्याकडे सायकली किती? बघा, यामध्ये मोटरसायकल आणि सायकल याचे समान चाक आहेत. समान चाक आहे म्हणून आपण त्याला तेवढ्याच प्रमाणात घेणार आहोत. बघा, जर असं असतं ॲटो आणि सायकल दिले असते तर मग थोडासा प्रमाण वेगळा झाला असता. आता आपण काय करणार आहोत याला? तर सायकल किती दिलेली आहे? जेवढ्या सायकली तेवढ्याच त्याच्या तिप्पट्टी आहे. म्हणजे ही एक सायकल असेल तर 3x काय असेल? 3x असेल मोटरसायकल. ओके, आता हे टोटल झाले 4x. हे झाले टोटल 4x. या 40ला आपण 4ने भागणार. 4ने भागा तर आपल्याला काय भेटणार? x ची किंमत 4 1 4 4 10
40. आता जर हे आपण याला गुणलं 10नं, एक्सची किंमत आली 10, 10 एक 10, 10 काय झाल्या सायकल झाल्या, हे सायकलची किंमत होती सायकल. ओके, आणि हे काय आहे मोटरसायकल, मोटरसायकलची किंमत. जर मोटरसायकलची किंमत काढायला सांगितलं तर 10नं याला गुणा, 10 त्रिक 30, टोटल झाले काय 40, हे टोटल 40 झाले. मग तुम्हाला कोणाचं विचारलं सायकल, सायकल किती आहेत, सायकली आहेत 10, ऑप्शन क्रमांक हे. जर तुम्हाला म्हटलं असतं मोटरसायकल किती तर 30 आले असते. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, 8वा प्रश्न काय म्हणत आहे, एका गोठ्यात जेवढ्या गायी आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत, त्या सर्वांच्या पायाची एकूण संख्या 80 असल्यास गायी किती. अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा, कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा. बघा इथं म्हटलेलं आहे गायी, हा थोडासा चेंज प्रश्न आहे, आणि इथं आहे कोंबड्या, कोंबड्या. ओके, आता लक्षात घ्या, जर एक गाय असेल, ओके एक गाय असेल तर कोंबड्या किती असेल 2 असणार आहे. कोंबड्या किती असेल 2. आता गाईला पाय किती राहतात 4 पाय राहतात, याला 4 समजा, आणि कोंबड्याला पाय किती राहतात तर 2 पाय राहतात. परंतु दुप्पट असल्यामुळं इथं आपण 4 पाय घेणार या 2 कोंबड्याचे, याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे. हे टोटल झाले 8x, 8x बरोबर 80. ओके, हे झाले काय 8x, 8x बरोबर 80, तर x बरोबर 80 भागीला 8, 8 एक 8, 8 10 80. एक्सची किंमत भेटली आहे आपल्याला 10. एक्सची किंमत जर आपल्याला 10 भेटली विद्यार्थी मित्रांनो, तर गायी विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, या गाईला आपण, या एकला आपण 10ने गुणलं तर 10 एक 10 गायी असेल. ओके, 10 गाय असेल, गायी असेल. आणि जर 10 गायीचे पाय किती असेल, 10 गायीचे पाय असेल 40, समजलं, 10 गायीचे पाय 40 असेल. आता जनरल गोष्ट आहे, तर इथं आपण कोंबड्या विचारल्या असत्या तर 2 गुणीला किती केलं असतं 10, 10 दोन्ही 20 झाले असते. आता 20 काय आहे, 20 कोंबड्या आहेत. आता 20 कोंबड्याचे जर पाय दुप्पट केले आपण, समजा 20 कोंबड्या आहेत तर याचे पाय दुप्पट केले तर किती व्हायला लागले 40, 40 आणि 40 80 पाय असले आहे की नाही. एकूण पायाची संख्या 80 व्हायला लागली आहे की नाही. तर हे अशा पद्धतीनं 20 काय आहे, 20 कोंबड्या आहेत, 10 गायी आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, आपल्याला गायी विचारलेलं आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 10. ओके, काही प्रश्न विचारते तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता आलं पाहिजे, सहज या प्रश्नाला सोडवता येते. आता थोडासा टाईप आपण चेंज करूया. ओके, बघा काय म्हटलेलं, 5वा पाहणार आहोत. टाईप क्रमांक 5वा थोडा बघा वेगळा आहे. एका बॉक्समध्ये काही त्रिकोण आणि काही चौकोनी पुठ्ठे आहेत. त्रिकोणी आणि चौकोनी पुठ्ठे दिलेले आहे, त्या दोन्हीची संख्या समान आहे. कशी म्हटलेली आहे, समान आहे. त्यांच्या एकूण कोणांची संख्या 70 असल्यास चौकोन किती. आता लक्षात घ्या, जर त्रिकोणाची गोष्ट केली, त्रिकोण आणि चौकोन एकूण म्हणजे हे जर एक असेल तर हे बी एकच आहे, याचा एकाच एक प्रमाण आहे, हे लक्षात ठेवा. हे जर एक असेल तर ते बी एक असेल, एवढं कळालं तुम्हाला. आता करायचं काय आहे बघा, जर त्रिकोणी याला 3 असतील, बघा 3 कोण राहतात आणि याला किती कोण राहतात 4 कोण राहतात, टोटल झाले 7x. आता 7x बरोबर 70, तर x बरोबर 70 भागीला 7, तर x ची किंमत भेटली आपल्याला 10. ओके, इथं आपल्याला x ची किंमत भेटली 10. आता जनरल गोष्ट आहे, जर दोघंही समान असेल तर x ची किंमत जी भेटल तर ती आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए, समजलं, ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. इथं स्टॉप करायचं होतं, x ची किंमत काढायची. जर हे 10 असेल म्हणजे समजा याला कोण किती आहेत तर 40 कोण झाले, 40 कोण म्हणजे 10 हे झाले. ओके, आता याला जर 10 गुणलं आपण, 10 त्रिक 30 व्हायला लागले, 30 आणि 40 टोटल 70 कोणांची संख्या व्हायली का, यस व्हायला लागली. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं असेल, हे x ची किंमत काढली, समान दिलेला आहे म्हणून x चीच किंमत काढायची, आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. आता थोडा हाही चेंज केलेला आहे. एका पार्किंगमध्ये काही 2 चाकी व काही 4 चाकी गाड्या आहेत. त्या गाड्या एकूण 40 असून त्या चाकांची संख्या 110 आहे, तर 2 चाकी गाड्या किती. आता बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर आपण काय करणार, तर बघा 110 काय आहे, 110 चाक आहे. ओके, आणि जे गाड्या आहेत, गाड्या किती आहेत तर गाड्या बघा,
गाड्या आहेत 40. या 40ला नेहमी गुणीला 2 करणार, कारण आपण 2 घटक आहे म्हणून 40 दोन्ही 80. हे 80 जे आहे 80 याच्यातून वजा करा. 80 वजा केले तर उरले किती? 30. आता 30 काय झाले तर 30ला आपण भागणार कितीनं? तर 30ला आपण भागणार 2नं. बघा, कारण 3 चाक 4 चाक आणि 2 चाकातला फरक कितीचा येते? 2चा येते. आता जे जास्त राहते ते निघत असते, म्हणजे 4 चाक जास्त, याला 2नं भागलं तर 15 येते. हे 15 काय असेल? 4 चाकी. 4 चाकी हे 15 गाड्या असतील, 4 चाकी. आता जर 2 चाकी विचारल्या तर या 40मधून 15 गेले, किती राहिले? तर 25 राहिले. 25 राहिले हे 2 चाकी गाड्या, 2 चाकी. अशा पद्धतीने 4 चाकी आणि 2 चाकी आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर आपल्याला 2 चाकी विचारलेली आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी. या पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन राहते. तुम्हाला कन्फ्युजन नाही आली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. तुमचे मित्र परिवारही लागले पाहिजे असा विचार करून जर सद्भावनेनं तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर तुमच्यासोबतही चांगलं होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण सोबतच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.